जय जय रघुवीर समर्थ. शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे. कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे. अपत्यापरी पाववी प्रेमग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ नारायण वासुदेव. प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ, मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते. सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे, तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं, वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः, जलं भित्त्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च, नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने, नमः पङ्कजनेत्राय नमस्ते पङ्कजाङ्ग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्री भगवान वाच, ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं, स्वरस्यं तदङ्गं च ग्रहाणगतितं मया. यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः, तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं, पश्चादहं यदैतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. ऋतेर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेच्चात्मनि, तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु, प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः, अन्वयव्यतिरेकाभ्यां यत्स्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना, भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति करिचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवास. ब्रह्ममाया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजाविधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती, षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्था जाती, उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोलिव इह परभोग असारता. बद्धमुक्त भक्तलक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ोध्यायी. हंस सनकोपदेश 13. भक्तियोग ध्यानविधी 14. सिद्धी विभिन्न लक्षण 15. विभूती वर्णन 16. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन 18व्यात बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञानकर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्ययोग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुरव्याचं वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माझे. भागवत धर्म निरूपण. उद्धव बद्रिकाश्रम गमन 29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात. श्रीकृष्णावतार शेवट. स्वधाम गमन 31व्यात सुरसकथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय.
जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम जय राम, जय जय राम. आज सूर्योदयाला श्रावण वद्य चतुर्दशी होती आणि त्यानंतर 12 वाजताच्या दरम्यान श्रावण अमावस्या सुरू झाली. श्रावण वद्य चतुर्दशी हा दिवस म्हणजे भगवान श्रीकृष्णांचा जन्म झाला. श्रावण वद्य अष्टमी, गोकुळाष्टमी, त्यानंतरचा आजचा 6वा दिवस आहे. त्याप्रमाणे आज पूतनाचा जो उद्धार केला तो आज दिवस आहे. तिथीने वद्य चतुर्दशी. पूतनेची कथा आपण ऐकली. जी पूतना बालघातिनी म्हणून होती, पण ती भगवंतांना दूध पाजण्याच्या मिशाने, त्या उद्देशाने त्यांच्याकडे आली. आणि आता ही जर त्या गोकुळातल्या प्रत्येकच मुलाला मारायला लागली तर आधी इतर जे लहान लहान मुलं आहेत ते मरतील आणि त्यानंतर ती माझ्याकडे येईल. आणि म्हणून भगवंताची प्रेरणा तिला झाली आणि ती त्या गोकुळामध्ये गेल्यानंतर आधी नंदबाबाच्या वाड्यामध्ये आली. ती कथा आपण सगळी व्यवस्थितपणे ऐकलेली आहे. त्यामधल्या बरेच काही भाव आहेत त्या कथेमध्ये. त्या भगवान श्रीकृष्णाने डोळे का मिटले याबद्दलसुद्धा जवळपास 18 का 24 प्रकारचे अर्थ आपल्या भागवतकारांनी लावलेले आहेत. त्या पुतनेचा उद्धार ज्या दिवशी झाला ती म्हणजे आजची श्रावण वद्य चतुर्दशी. आता दुपारी 11:55 अमावस्येला सुरुवात झाली. श्रावण वद्य अमावस्या म्हणजे आमचे ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराज यांच्या पुण्यतिथीचा दिवस. श्री क्षेत्र वावरहिरे हे गोंदवलेकर महाराजांचं खरं म्हणजे मूळ गाव आहे आणि त्यांच्याच त्या घराण्यामध्ये ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराजांनी अवतार घेतला. ब्रह्मचैतन्य महाराजांची म्हणजे या हनुमंत महाराजांची समाधी आणि श्रीराम मंदिर त्या वावरहिरे या गावात आहे. त्यांचा जन्मसुद्धा फाल्गुन अमावस्येचा आणि त्यांचं निर्याण श्रावण अमावस्येचा आणि त्यामुळे या मठामध्ये दर अमावस्येला उत्सव होत असतो. ब्रह्मचैतन्य हनुमंत महाराजांचा जीवनपट म्हटला तर अगदी खूप छोटासाच आहे. 1934 फाल्गुन अमावस्येला त्यांचा जन्म झाला आणि 1961 म्हणजे वयाच्या फक्त 27व्या वर्षी श्रावण अमावस्येच्या दिवशी त्याने देह ठेवला. पाणलिंग किंवा बाणलिंग नावाचं एक छानपैकी मंदिर त्या गावाजवळ आहे. त्या ठिकाणी शिवपिंडीमध्ये ब्रह्मचैतन्य महाराज प्रगट झाले आणि त्यांनी त्यांना गुरुमंत्र दिला आणि त्यांचा आदेश झाला की तू आता पूर्वजन्मीचं चरित्र म्हणजे हे हनुमंत महाराज हे गोंदवलेकर महाराजांचे अवतार आहेत आणि म्हणून तू आता गोंदवलेकर महाराजांचं चरित्र तू पुन्हा आता लिहून काढ. आणि त्याप्रमाणे त्यांनी ते चरित्र लिहिले. ब्रह्मचैतन्य रूपाने तद्रूपता मद तुका माईने दिली सर्वथा यास्तव बोलिलं सर्व भावार्था ही सत्ता सर्व तयांची. त्या मठामध्ये सुद्धा आतापर्यंत 2-3दा माझं जाणं झालं. या हनुमंत महाराजांनी वयाच्या 9व्या वर्षी श्री पद्यात्मक बालरामायण खूप सुंदर असं रामायण लिहिलेलं आहे. वयाच्या 9व्या वर्षी. 9व्या वर्षी आपला मुलगा घराच्या बाहेर एकटासुद्धा जात नाही. वयाच्या 13व्या वर्षी स्वानंद सुधाकर नावाचा ग्रंथ लिहिला त्यांनी, जे म्हणजे आपले ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं चरित्र आहे. खूप विस्तृत असं चरित्र आहे. इतर चरित्रामध्ये ज्या गोष्टी नाहीत त्या सगळ्या बऱ्याचशा गोष्टी या चरित्रामध्ये आहेत. त्याचप्रमाणे 18व्या वर्षी त्यांनी श्री भावार्थ रामगीता याचं लिखाण केलं. आता गुरुगीता, रामगीता या सगळ्या अनेक गीतांचा संदर्भ घेऊन समर्थाने ग्रंथराज दासबोध लिहिला आणि त्यामुळे साहजिकच इच्छा झाली की रामगीता काय आहे. म्हणून हा ग्रंथ जवळपास दरवर्षी एकदा तरी मी वाचत असतो. रामगीता, ज्यामध्ये लक्ष्मण आणि रामांचा संवाद आहे, त्याचं विवरण ओवीबद्ध रीतीने त्याने केलं. आणि एक छोटंसं पुस्तक त्यांचं श्री अमृत गुटका म्हणजे त्यांनी भक्तांना जे पत्र लिहिले त्यांचं संकलन केलेलं आहे. असा हा त्यांचा ग्रंथांचा विस्तार आहे. त्या ठिकाणी यांचं विशेष म्हणजे वयाच्या 27व्या वर्षी देह ठेवल्यानंतर त्यांच्या पत्नी असणाऱ्या आमच्या आईसाहेब यांनी त्यानंतर जवळपास 50 वर्ष आपल्या मुलांना सांभाळलं. खरं म्हणजे 9 वर्षाचं वैवाहिक त्यांचं जीवन, पण पतीच्या गेल्यानंतर त्यांनी पूर्ण आपल्या दोन्ही मुलांना चांगल्या प्रकारे सांभाळलं आणि आज तो मठ सगळीकडे नावाजलेला आहे. या महाराजांची समाधी जशी त्या गावामध्ये आहे तशी त्यांची वस्त्र समाधीसुद्धा इतर 3 ठिकाणी आहे. आपण जेव्हा गोंदवल्याला जातो तेव्हा तिथून गोंदवल्याहून आपल्या शिखर शिंगणापूर या गावाकडे जाताना मध्यावर 17 किलोमीटर अंतरावर
हे वावरहिरे नावाचं गाव आहे. त्या भागामध्ये गेल्यानंतर अवश्य या ठिकाणचं दर्शन घ्यावं. श्री हनुमंत महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण आपल्या मुख्य विषयाकडे वळूया. एकादश स्कंदामधला 24वा अध्याय, चतुर्विंशोध्याय. हा अध्याय म्हणजे सांख्ययोगाचं विवरण या ठिकाणी केलेलं आहे. शुकदेव परीक्षिती राजाला सांगत आहेत आणि या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण उद्धवांना उपदेश करत आहेत. या पूर्ण स्कंदामध्ये भगवंतांनी उद्धवांना केलेला उपदेश आहे. श्री भगवानुवाच म्हणून या अध्यायाची सुरुवात होते. अथ ते संप्रवक्ष्यामि सांख्यं पूर्वैर विनिश्चितं यद्विज्ञाय पुमान् सद्यो देह्यात वैकल्पिकं भ्रमम. प्राचीन काळच्या ऋषीमुनींनी जो निश्चय केला आणि जो सांगितला तो सांख्ययोग मी तुला आता सांगतो. आणि हा सांख्ययोग जाणला असता मनुष्याचा काल्पनिक जो भेद आहे, आता भेद कशाचा? काल्पनिक म्हणजे आपणच तो भेद निर्माण केला, आपणच त्या भिंती निर्माण केल्या. मी वेगळा, तू वेगळा, आपला देश वेगळा, दुसरा देश वेगळा, हे जे भिन्नत्व जे आहे ते भिन्नत्व जाण्यासाठी म्हणून सांख्ययोगाचं विवेचन मी जे पूर्वी केलं तेच आता पुन्हा सांगतो. सुरुवातीला जेव्हा प्रलय काल होता तेव्हा ज्ञान आणि ज्ञेय, आपण पाहतो की ज्ञान आणि ज्ञेय आणि ज्ञाता हे 3 त्रिपुटी आहेत. हे जेव्हा एकरूप होतात म्हणजे प्रलय कालाच्या वेळेस या तिन्ही अवस्था जाऊन फक्त एकच तत्त्व शिल्लक राहतं. अहमेवा समे वागरे नान्याद्यत सदसत्परम पश्चादहम यदेतेच योवशिष्येत सोऽस्म्यहम. या चतुश्लोकी भागवत जे आहे त्याचाच विस्तार म्हणजे हे 18,000 श्लोक आहेत. आता या 18,000 श्लोकांमधला जो विस्तार आहे तो आपण पाहत आहोत. या 24व्या अध्यायामध्ये सांख्ययोगाचं विवेचन केलेलं आहे. आता सांख्ययोग म्हणजे काय हा आधी पहिल्यांदा प्रश्न येतो. आता ही नानाविध सृष्टी जी आहे जे आपण पाहतो, जिचा आपण अनुभव घेतो, ज्यामध्ये आपण इतके वर्ष राहिलो, या सृष्टीचा विचार केला आणि तो जाणत असताना परमात्म्याशी एकरूपता कशी साधायची हा जो आहे तो भाग म्हणजे सांख्ययोगाचा भाग आहे. आता सांख्ययोग म्हणजे काय यासाठी गीतेमधले अनेक अध्याय, अनेक संदर्भ गीतेमध्ये आहेत. एक पूर्ण अध्यायच आहे सांख्ययोगाचा आणि त्यामध्ये आपण पाहतो की परमात्म्यापासून जो अव्यक्त होता त्यापासून सूक्ष्म आणि मग नंतर स्थूल जगत निर्माण झालं आणि याच स्थूल जगाला ध्यानाच्या ध्यानाचा अभ्यास केल्यानंतर आपण म्हणजे जीव हा स्वतःला भगवंतामध्ये विलीन करतो. आणि जसं इंद्रियांना मनामध्ये, मनाला बुद्धीमध्ये आणि बुद्धीला आत्म्यामध्ये लीन करतं. म्हणजे आत्म्याला, आता आत्मा हा परमेश्वराचाच अंश आहे, तो कशामध्ये सुद्धा लीन होत नाही, पण तो जिथून आला तिकडे तो निघून जातो. नेहमीचं उदाहरण म्हणजे कवडस्याचं उदाहरण. झोपडीला जे काही छिद्र असतं वर छताला त्यामधनं सूर्यकिरण आत येतात. आता ते सूर्यकिरण जेव्हा ते छिद्र बुजवलं जातं तेव्हा ते छिद्र बुजवल्यानंतर ते सूर्यकिरण कुठे गेलं असा प्रश्न विचारला तर ते जिथून आलं तिथे त्यामध्ये ते विलीन झालं. तसा आत्मा हा परमात्म्यामध्ये विलीन होतो. आता हीच प्रक्रिया आत्म्याला परमात्म्यामध्ये विलीन करणे ही साधकाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्यासाठीच हा सांख्ययोग आहे. आता सांख्ययोग म्हणजे काय म्हणजे गीतेतले अनेक अध्याय जे आहेत त्यामध्ये दिलेलं आहे आणि सगळ्यात सोपं या सांख्ययोगाची व्याख्या अगदी 2-4 शब्दात सांगायची म्हणजे सांख्ययोग म्हणजे विवेक. आता विवेक म्हटलं की बॉल आपल्या समर्थांच्या कोर्टामध्ये आला. विवेक आणि अविवेक, विवेकाची लक्षणं समर्थांनी जवळपास 400-500 वेळेस विवेक शब्दाचा वापर श्री ग्रंथराज दासबोधामध्ये केलेला आहे. विवेक म्हणजे चांगल्या वाईटाचे निवाडा. विवेक म्हणजे काय योग्य आहे, काय अयोग्य आहे, सारासार विवेक. नित्यानित्य विवेक, जे नित्य राहणार आहे ते कोणतं आहे आणि अनित्य काय. अनित्य आणि शरीराणी विभो नैव शाश्वतः. शरीर हेच अनित्य आहे आणि नित्य म्हणजे या ठिकाणी असणारा आत्मा, ते आत्मतत्व त्या कवडस्याप्रमाणे जसं तो सूर्यामध्ये विलीन होतो, जिथून तो आला तिथे तो परत जातो, तसा आत्मा हा परमात्म्याशी एकरूप होतो. आता आपल्यासाठी साधकाच्या दृष्टीने 2 गोष्टी या ठिकाणी, एक प्रकृती आणि दुसरा पुरुष. आता पुरुष म्हणजे आदिनारायण, जो या क्षीरसागरामध्ये त्या महाशेषावर पोहोडलेला आहे, त्याने विचार केला आणि ज्याच्या मनामध्ये संकल्प आला
आणि संकल्प आल्याबरोबर जसं आकाशामध्ये वायू निर्माण होतो तसा तो संकल्प निर्माण झाला आणि त्या संकल्पाने एक एक आता निर्मिती सुरू झाली. म्हणजे त्या मूळ तत्त्वापासून आजच्या या सृष्टीपर्यंत हा जो भाग आहे त्याला आपण उभारणी म्हणतो. आणि याचाच उलट आपण जर केलं तर पृथ्वी म्हणजे पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश असं आपण म्हणतो. तर आकाशापासून वायू, वायूपासून अग्नी, अग्नीपासून तेज, तेजापासून जल, जलापासून पृथ्वी. म्हणजे हा जो भाग आहे ती उभारणी झाली. आणि उलट क्रमाने जर आपण पाहिलं तर त्याला संवारणी असं म्हणतो. आता एका वस्तूला प्रकृती म्हणतात आणि तिनेच या जगामध्ये कार्यकारणभावाने 2 रूपं धारण केली. कार्य आणि कारण. कार्य म्हणजे जे दिसतं ते, आणि कारण म्हणजे जे दिसतं त्याचं मुख्य कारण काय आहे. मातीपासून घट निर्माण झाला, मूळ सोन्यापासून अलंकार निर्माण झाले. हे जसं आहे तसं. आरशामध्ये आपलं प्रतिबिंब दिसतं, ते प्रतिबिंब खोटं असतं पण तरी ते खरं असल्यासारखा भास निर्माण होतो. देह हा मी आहे असं वाटणं म्हणजे हा भास आहे. पण देह हा मी नव्हे, पण आत्मा हाच मी आहे. तेच माझं मूळ स्वरूप आहे. आणि म्हणून परमात्म्याशी एकरूपता करण्यासाठी ही जी देहबुद्धी आहे, देहावरचं जे आपलं प्रेम आहे, ते आसक्ती आहे, ते हळूहळू कमी करणं. आता याचे अनेक मार्ग आहेत. देहाची आसक्ती कमी करणं, संसारापासून विरक्त होणं, आणि हे होत असताना इंद्रिय बहिर्मुख असलेली अंतर्मुख करणं. आणि अंतर्मुख झाल्यानंतर माझा हा नरदेह माझा कशासाठी प्राप्त झाला, हा नरदेह प्राप्त झाल्यानंतर या देहामध्ये मी कोणती कर्म अवश्य केली पाहिजे, आणि त्या भगवंताचं स्वरूप समजून घेण्यासाठी मी काय केलं पाहिजे, असे अनेक प्रश्न जेव्हा समोर येतात तेव्हा या ठिकाणी सांख्ययोग, भक्तियोग, कर्मयोग, संन्यासयोग, कर्मसंन्यासयोग, पुरुषोत्तम योग, क्षेत्रज्ञ योग, गुणत्रय विभाग योग, श्रद्धात्रय विभाग योग, असे अनेक प्रकारचे मार्ग निर्माण होतात. आता त्यामधले जे मुख्य आहेत कर्मयोग, सांख्ययोग आणि ज्ञानयोग, याचं विवेचन या अध्यायामध्ये 29 श्लोकामध्ये केलेलं आहे. आता जो अहंकार आहे माणसाच्या ठिकाणी, आता अहंकार म्हणजे मी आहे, अस्ति, जायते, म्रियते, हे जे 6 विकार आहेत त्यामधलं अस्ति म्हणजे मी आहे, स्वतःचं अस्तित्व, त्याला अहंकार असं म्हणतात. आता हा अहंकारसुद्धा 3 प्रकारचा असतो. एक सात्विक अहंकार, एक राजस अहंकार आणि तिसरा तामस अहंकार. आता त्यापासून पंचतन्मात्रा निर्माण झाल्या, इंद्रिय झाली आणि मन झालं. आणि मग हा अहंकार जो जड आहे तो जड चेतन असं उभयात्मक आहे. तो अहंकार जडसुद्धा आहे आणि चेतनसुद्धा आहे. आता तामस अहंकार जो आहे तिसरा प्रकार, तामस अहंकार, त्यापासून पंचतन्मात्रा आणि पंचमहाभूते निर्माण झाली, पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश. आता राजस अहंकार जो आहे त्याच्यापासून माणसाची आपली इंद्रिय झाली, पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, ही 10, आणि त्याचं अधिष्ठान असलेलं मन निर्माण झालं, म्हणजे हे 11. मग ह्या 11 ज्या आहेत ती इंद्रिय झाली. आता त्या इंद्रियांच्या देवता असल्या पाहिजेत, आणि मग त्या देवता नंतर प्रगट झाल्या. आता हे सगळं जे आहेत निर्मिती जी आहे ते भगवंत सांगतात, मया संचोदिता भावाः सर्वे संहत्यकारिणः अंडम उत्पादयामासुर मम यातनम उत्तमम. की हे सर्व एकमेकात मिसळलेलं होतं. हे अष्टधा प्रकृती निर्माण झाली, आणि जेव्हा काहीच नव्हतं तेव्हा ब्रह्मांडाच्या रूपाने एक अंड मोठेच्या मोठं त्या ठिकाणी निर्माण झालं, ते उत्पन्न झालं, आणि ते ब्रह्मांडमध्ये माझं उगमस्थान आहे. मग आपण जे म्हणतो पिंडी ते ब्रह्मांडी, पिंड म्हणजे आपलं शरीर, ब्रह्मांड म्हणजे हे विराटाची काया. आपल्या शरीरामध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या ब्रह्मांडामध्ये आहेत, आणि उलट रूपाने ब्रह्मांडामध्ये असलेली प्रत्येक गोष्ट ही आपल्या शरीराच्या ठिकाणी आहे. आता हे जाणणं म्हणजे ज्ञानयोग आहे. हे जाणणं म्हणजे कर्मयोगाने जाणता येतं. हे जाणणं म्हणजे सांख्ययोग आहे. आता हे करण्यासाठी जे सगळे मार्ग आहेत त्या सगळ्या मार्गाने गेल्यानंतर प्राप्ती काय आहे, तर माझं जे मूळ स्वरूप आहे ते भगवंताशी मी एकरूप होणं हे मूळ स्वरूप आहे. म्हणजे आपल्याला आपल्या गंतव्यस्थानापर्यंत जायचं हे निश्चित आहे, प्रवास करायचा आहे हे निश्चित आहे. आता प्रवास कोणत्या मार्गाने करायचा, त्यामधले धोके कोणते, त्यामधला कोणता मार्ग सोपा, हे सगळं समजणं
म्हणजे हे ज्ञानयोगाचं काम आहे. आणि ते ज्ञान प्राप्त होता होता ते मी कसं प्राप्त करावं असा विचार केला तर मग कर्मयोग आहे. सगळ्यात सोपा आहे तो भक्तियोग आहे. आता जेव्हा ते अंड जे आहे मोठं हिरण्य गर्भ ज्याला म्हणतो आपण, ते जेव्हा निर्माण झालं तेव्हा ते पाण्यामध्ये स्थिर झालं. आता त्यामध्ये मीच होतो असं सांगतात. तस्मिन्नहं सभव मंडे सलील संस्थितो. सलील म्हणजे पाणी. त्या पाण्याच्या तरंगावर ते अंड आता स्थिर झालं आणि माझ्या नाभीपासून या विश्वकमळाची उत्पत्ती झाली. विश्वकमळ त्यांनी म्हटलं की जे पहिलं कमळ होतं आणि ज्यामधून ब्रह्मदेव निर्माण झाला आणि ब्रह्मदेवाने मग ही सगळी सृष्टी केली. ब्रह्मदेव त्यामध्ये प्रगट झाले. आता ब्रह्मदेव प्रगट झाले, आता मी कुठून निर्माण झालो असं त्यांनी जेव्हा पाहिलं तेव्हा त्यांनी चारही दिशांना पाहिलं आणि म्हणून त्याला आपण चतुर्मुख ब्रह्मा असं म्हणतो. सो सृज तपसा युक्तो रजसा मदनगृहात लोकान सपालान विश्वात्मा भूर्भुवः स्वरिती त्रिधाः. आपण गायत्री मंत्र म्हणतो. स्नान संध्या रोज करायला पाहिजे. त्यापैकी फक्त स्नान आपण रोज करतो, संध्या काही जण करतात. पण त्या संध्येमध्ये जे काही मंत्र आहेत त्यांचे जे व्याहृती आहेत, ओम भूः भुवः स्वहा, हे जे 3 आहेत त्याचा उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. माझ्या कृपेनेच रजोगुणाच्या द्वारे पृथ्वी, अंतरिक्ष आणि स्वर्ग या 3 लोकांची स्थापना झाली. म्हणून ओम भूः भुवः आणि स्वाहा हे निर्माण झाले आणि मग त्या ठिकाणी लोकपालांची निर्मिती झाली. देवानामोक आसीत सर्वभूतानांच भुवः पदम मर्त्यादीनांच भूलोक सिद्धानां प्रीतयात परम. म्हणजे देवता जे आहेत ते स्वर्गामध्ये वास करतात, भूत प्रेत जे आहेत ते अंतरिक्षामध्ये असतात आणि त्यामुळे ते अनेक प्रकारे सगळ्या ठिकाणी भटकत असतात आणि मनुष्य जो आहे त्याचं स्थान म्हणजे हे पृथ्वीवरचं आणि म्हणून त्याला मर्त्य लोक म्हणतात. म्रियमाणाय किम करवावय, म्हणजे मर्त्य लोकांनी ज्याचं मरण आहे, ज्याला मरण आहे त्यांनी या ठिकाणी जन्म घेतल्यानंतर काय करावं असा जेव्हा मूळ प्रश्न 6 प्रश्न जे विचारले त्यामधला पहिला प्रश्न या ठिकाणी आहे जो आमच्या परीक्षित राजाने शुकदेवांना विचारलं. त्या सगळ्या 6 प्रश्नांची उत्तरं म्हणजे हा संपूर्ण श्रीमद भागवताचा विस्तार आहे. आणि मग त्यानंतर त्यापासून ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम हे 4 लोक तयार झाले. म्हणजे आधी स्वर्ग, अंतरिक्ष आणि मग पृथ्वी आणि मग ओम महा, ओम जनः, ओम तपः आणि ओम सत्यम असे 4 लोक तयार झाले. आता ब्रह्मदेवाने जशी ही पृथ्वी निर्माण केली त्याबरोबर असुरसुद्धा निर्माण झाले. असू याचा अर्थ, असू शब्दाचा अर्थ प्राण, प्राणाचं पोषण करणं. आता प्राणाचं पोषण करणं हे आपल्या दृष्टीने काय आहे तर शरीराचं पोषण करणं, प्राण आणि आत्मा. आता आत्मा आहे तोपर्यंत प्राण आहे आणि प्राण आहे तोपर्यंत शरीर आहे. तो आत्मा निघून गेला तर आपण म्हणतो त्याचा प्राण गेला आणि प्राण गेला म्हणजे तो देहाने आपल्यासमोरच असतो पण त्याचं सगळं कार्य जे आहे त्याचं कर्तृत्व आहे ते सगळं त्यातून निघून गेलेलं असतं. ब्रह्मदेवाने असुर आणि नाग हे जे योनी आहेत त्यांच्यासाठी म्हणून पृथ्वीच्या खाली लोक तयार केले. आपण 14 लोकांची कल्पना करतो. ओम भूः भुवः स्वाहा जनः तपः सत्यम हे सगळे 7 लोक आणि खाली पाताळामध्ये असणारे 7 लोक, अतल वितल सुतल तलातल हे सगळे जे 7 लोक आहेत आणि त्यामध्ये सगळ्यात खाली असुर आणि नागांच्यासाठी लोक तयार केले. आता ह्या 3 लोकांमध्ये कर्म जसे असतील आपले त्याप्रमाणे जीवांना गती प्राप्त होतात. त्रैलोक्या गतया सर्वा कर्मणाम त्रिगुणात्मनाम. अध्याय जो अवघड आहे हा सगळा 11वा स्कंद तसा पाहिलं तर सर्वसाधारण ज्यांना काही थोडंसं ह्या गोष्टी माहीत नाहीत त्यांच्यासाठी थोडंसं अवघड आहे. आता योगस्य तपश्चैव न्यासश्च गतयो मला. गतयो मला म्हणजे अमलाहा, गतयो अमलाहा म्हणजे अमल मलरहित अशी गती प्राप्त होते. महर्जनस्तपो सत्यम भक्तियोगस्य मद्गती. महालोक, जनलोक आणि तपोलोक प्राप्त होतात आणि त्यानंतर त्यांना ऊर्ध्वगती प्राप्त होते आणि भक्तियोगस्य मद्गती, मग ते माझ्यापर्यंत येऊन पोचतात. आणि हे जर नाही केलं तर काय होतं ते सांगतात. मया कालात्मना धात्रा कर्मयुक्तम इदम जगत.
गुणप्रवाह एतस्मिन् उन्जन्मनी निमज्जती. आता निमज्जती आणि निमज्जती. जसं की चांगलं फळ देणारं कर्म केलं तर कालरूपामुळे या गुणप्रवाहामध्ये कधी माणूस उन्नतीला जातो, कधी तो रसातळाला जातो. उन्नतीला जातो म्हणजे ओम महा, ओम जनः, ओम तपः, ओम सत्यम या 7 लोकांमध्ये, वरच्या लोकांमध्ये. आणि जर वाईट कर्म केलं तर अधोगतीला जातो आणि त्यामध्ये हे सगळे 7 तल आहेत. अतल, वितल, सुतल, तलातल. आता जे एक लहान मोठं कृश स्थूल असे जे पदार्थ दिसतात ते पदार्थ कसे निर्माण झाले याचा विचार या ठिकाणी केलेला आहे. लहान मोठं कृश स्थूल, एखादं जीव जड वृक्ष, एखादी योनी जे चालतं बोलतं आहे, जे फिरतं आहे, श्वास घेतात आहे, ते कशाने निर्माण झालं तर प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगानेच निर्माण झाले. विष्णू सहस्रनामामध्ये अणुर्बृहत कृश स्थूलो गुणभृन निर्गुणो महान असा एक श्लोक येतो. तर अणुर्बृहत कृश स्थूलो असा श्लोक या ठिकाणी सुद्धा दिला आहे, 16वा श्लोक. अणुर्बृहत कृश स्थूलो यो यो भाव प्रसिद्ध्यती सर्वाप्य उभय संयुक्त हा प्रकृत्या पुरुषेण च. प्रकृती आणि पुरुष यांच्या संयोगाने म्हणजे ज्याच्या सुरुवातीला आणि शेवटी जे असतं ते म्हणजे मुख्य तत्त्व आहे, ते आत्मतत्त्व आहे, ते विराटाचं मूळ स्वरूप आहे, जे त्रिकालाबाधित आहे. म्हणजे काल, आज आणि उद्या या काळाने जे बांधलं गेलेलं नाही, ते अखंड असतं. त्यामध्ये काही क्षय नाही, त्यामध्ये काही वृद्धी नाही, ते जसं आहे तसं. समुद्राच्या पाण्यामध्ये जो साठा आहे तो साठा कसा आहे, कित्येक नद्या त्याला येऊन मिळतात तरी तो सागर आता नदीला आपण म्हणतो आता नदीला पूर आला, तसं सागराला पूर येतं नाही, ते स्थिर असतं. सागरातलं पाणी हे उदाहरण म्हणून आहे, पण शेवटी सागरसुद्धा आटून जातो. उदाहरण म्हणजे समजण्यासाठी आहे, पण मुख्य तत्त्व हे की जे चिरकाळ टिकतं, जे अनंत कालपर्यंत आहे ते तत्त्व काय आहे तर ते सत्य. आणि म्हणून श्रीमद भागवताच्या सुरुवातीला श्लोक येतो सत्यम परम धीमही. आता सत्यम परम धीमही म्हणजे माझी बुद्धीने ते सत्य तत्त्व काय आहे हे आपण समजावून घेऊया असं म्हणून श्रीमद भागवताची सुरुवात होते. जसं बांगड्या, कुंडलं ही सोन्याचे कार्य आहेत, ते सोनं हे त्याचं कारण आहे, ते कार्य म्हणजे विविध अलंकार आहेत. त्याचप्रमाणे घडा, गाडगे, पणत्या हे जसं माती हे त्याचं कारण आहे आणि कार्य हे म्हणजे ते घडा वगैरे जे निर्माण झालं ते आहेत. तसं या ठिकाणी जसा भिजलेला गोळा आहे तो आधी माती असतो, मग तो गोळ्याच्या रूपामध्ये दिसतो आपल्याला, मग ते माती त्या घड्याच्या रूपामध्ये दिसते आणि तो घडा फुटल्यानंतर मग पुन्हा ती माती मूळ तत्त्वामध्ये विलीन होते. तसं उपादान कारण आणि निमित्त कारण असे 2 कारणं, उपादान आणि निमित्त. तर उपादान कारण ही प्रकृती आहे, म्हणजे प्रकृती तयार झाली कोणापासून तर पुरुषापासून. आता पुरुष जो आहे तो निर्गुण आहे, निराकार आहे, त्याला आकार नाही, त्याला गुण नाही, त्याला रूप नाही, त्याला दिसणे, असणे, नसणे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्याच्या बाबतीत नाहीच. पण तरी पण तो दिसतो याचं कारण त्याने त्या लक्ष्मीचा, त्या मायेचा आश्रय घेतला म्हणून तो आपल्याला दिसतो. लपाला तव तव दिसे आणि प्रगटे तव तव नासे. ही ओवी आपल्या चांगदेव 65मधली ओवी आहे. लपाला तव तव दिसे. आता भगवंत स्वतःचं रूप जेव्हा लपवून ठेवतो तेव्हा ही प्रकृती दिसते आणि जेव्हा भगवंत प्रगट होतो तेव्हा या प्रकृतीचा निराश होतो. आता या दोन्ही गोष्टी साधकांनी कोणत्या मार्गाने कराव्यात तर त्यासाठी कर्ममार्ग आहे, भक्तिमार्ग आहे, योग मार्ग आहे, ध्यान मार्ग आहे, तसाच सांख्ययोगसुद्धा आहे. सांख्ययोगो पृथक् बालाः प्रवदन्ति न पंडिताः एकमप्यास्थित सम्यक उभयोर विंदते फलम. गीतेमध्ये 5व्या अध्यायामध्ये हा श्लोक आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडासा विचार करायचा आहे की त्यामध्ये सांख्ययोग की कर्मयोग ही साधनं वेगवेगळी सांगितलेली आहेत. साधनं जरी वेगळी असली तरी त्या साधनेचा अवलंब केल्यानंतर साधकाला ज्या स्थितीची प्राप्ती करून घ्यायची आहे ती स्थिती मात्र एकच आहे, कारण ती परमात्म्याची प्राप्ती आहे. म्हणून लोकेस्मिन् द्विविधा निष्ठा पुरा प्रोक्ता मया नघ ज्ञानयोगेन सांख्यानाम, कर्मयोगेन योगिनाम. 3ऱ्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो.
या मनुष्य लोकांमध्ये 2 प्रकारची निष्ठा मी सांगितलेली आहे. ज्ञानी लोकांची निष्ठा ज्ञानयोगामध्ये आहे आणि योग्यांची निष्ठा ही कर्मयोगामध्ये. आपण तो महान कर्मयोगी आहे. कर्मयोगी भाऊराव पाटील आपण म्हणतो कर्मयोगी, कारण त्यांनी ते कर्मच केलेलं आहे आणि ते कर्म सकाम नसून निष्काम कर्म आहे. जे कर्म इतरांसाठी केलं जातं त्याला ते भगवंताच्या चरणी अर्पण होतं. त्याला साधू म्हणतात. साधूच्या शब्दाचा अर्थ साधनोती परकार्यम इति साधू. म्हणजे साधू जे जे कार्य करतो, जे जे कर्म करतो ते इतरांच्या कल्याणासाठी असतं आणि म्हणून त्याला साधू असं म्हणतात. आता गीतेमध्ये सांख्ययोग आणि कर्मयोग हे दोन्ही सांगितले, पण त्यांचं फळ मात्र एकच सांगितलं. तुम्ही कोणत्याही मार्गाने जा पण फळ मात्र एकच मिळते. ध्यानात्मनि पश्यन्ति केचिद आत्मना अन्य सांख्येन योगेन कर्मयोगेन चापरे. 13व्या अध्यायामध्ये हा श्लोक येतो. तर कित्येक माणसं असं म्हणतात की ध्यानयोगाद्वारे, काही जण म्हणतात की सांख्ययोगाद्वारे, काही जण म्हणतात कर्मयोगाद्वारे ह्या परमात्म्याचा मूळ स्वरूपाचा आपल्याला आपण अनुभव घेऊ शकतो. आता हे अनुभव घेण्यासाठी आडकाठी कोण आहे, त्यामध्ये अवरुद्ध करणारे कोण आहेत? तर पहिलं म्हणजे आपला देह आहे. दुसरं म्हणजे काम, क्रोध, लोभ हे षड्विकार आहेत. देहावरची आसक्ती ही आहे आणि जी या गोष्टी ज्या नकोत त्या हळूहळू जशा कमी होतील तसं तसं ते परमेश्वराचं रूप आपल्यासमोर प्रगट होतं. आता जे महापुरुष आहेत ज्यांनी परमात्म्याचा साक्षात्कार करून घेतला आहे त्यांच्यापैकी उदाहरण म्हटलं तर रामकृष्ण परमहंस. 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये त्यांनी सगळ्या धर्मांच्या मूळ पुरुषांचं दर्शन घेतलं आहे. त्यांच्याशी ते बोललेले आहेत, त्यांचा त्यांनी अनुभव घेतलेला आहे आणि तोच अनुभव मी तुम्हालाही देऊ शकतो असं त्याने खात्रीलायक स्वामी विवेकानंदांना म्हणजे छोट्या नरेंद्राला पण खात्री दिलेली आहे. मी जेवढा स्पष्टपणे तुझ्याशी बोलत आहे किंवा तू जेवढं स्पष्टपणे माझ्याशी बोलत आहे तेवढंच कालीमाता देखील आपल्याशी बोलते आणि तू तिच्याशी बोलू शकतो. ही खात्री जेव्हा साधकाच्या ठिकाणी निर्माण होते तेव्हा त्या खात्री करून देणाऱ्याच्या ठिकाणी गुरुत्व भाव जो आहे तो साधकाच्या लक्षात येतो आणि साधक नम्र भावे त्याला नमस्कार करतो आणि मग सुगमपंथी नेवून घाली जेथील तेथे. आता अशी महापुरुषाची जी परिस्थिती आहे ती प्राप्त होण्यासाठी मी काय केलं पाहिजे, कोणतं साधन केलं पाहिजे? तस्मात् असक्त सततम कार्यम कर्म समाचर असक्तो ह्याचरण कर्म परमात्मवती पुरुषः. मग ते काय केलं पाहिजे हे सुद्धा गीतेमध्ये सांगितलेलं आहे. म्हणून तू निरंतर आसक्तीरहित होऊन कर्म करा, पण आसक्ती म्हणजे फळाच्या आशा ठेवणं म्हणजे आसक्ती. पण मला आता काही नको, पण परमेश्वरा तुझी भेट हेच माझं अंतिम गंतव्य आहे आणि तेच माझं या जीवनाचं सार्थकत्व आहे असा विचार करून जो मी कर्तव्य करतो आणि मग ते माझं कर्तव्य प्रत्येक ठिकाणी मी भगवंताला अर्पण करतो. आणि यामध्ये जेव्हा जेव्हा काही अंतर पडेल, अंतर म्हणजे हे कर्म करीत असताना ज्या ठिकाणी मी एखादा क्षण जरी एखादा शांत बसलो तरी त्या क्षणी मात्र पुन्हा मला त्याच भगवंताचं नाम गुण संकीर्तन केलं पाहिजे. आणि ते जर केलं तर तसा कर्म करणारा जो मनुष्य आहे तो परमात्म्याला प्राप्त होतो. आणि मग या ठिकाणी सांगता यस्तु यस्यादि अंतरश्च सवय मध्यंच तस्य सन विकारो अव्यवहारार्थो यथा तैजस पार्थिवाः. मग सांगतात प्रकृतिर्ह्यस्योपादनम आधार पुरुष परः. म्हणजे त्या मूळ पुरुषाला प्रकृतीचा आधार घेऊन हे सगळं सृष्टी निर्माण झालेली आहे. म्हणून आपण म्हणतो शब्द ब्रह्म परात्पर राम कालात्मक परमेश्वर राम. कालात्मक काळरूपाने जो प्रगट होतो म्हणजे आज आहे उद्या राहणार, उद्या नाही पण आज आहे काल नव्हता असं जे आपण म्हणतो ते काळाच्या आधिपत्याखाली जीव असल्यामुळे तो कालात्मक जो परमेश्वर आहे तर कालाच्याही पलीकडे असणारं जे तत्त्व आहे ते तत्त्व म्हणजे शुद्ध परात्पर, शुद्ध ब्रह्म परात्पर राम. आणि मग अशा ठिकाणी पोचायचं तर कालरूपाने हे ब्रह्मांड आहे आणि तोपर्यंत विविध लोकांची उत्पत्ती आणि संहार हे होतच असतात. त्यामध्ये ऊर्ध्वमूलमध्ये शाखम या श्लोकामध्ये जे म्हटलेलं आहे त्या पूर्ण वृक्षाची प्रत्येक पान जे आहे
ते निर्माण होतं, राहतं आणि काही वेळानं ते सुकून खाली पडतं. त्याच्यामध्ये स्थित्यंतर होत जातं, पण जे मूळ स्वरूप आहे ते मात्र जसेच्या तसंच राहतं. म्हणून ब्रह्मांड या भुवनांसह विनाशाला कारण होतं आणि ते परमेश्वरामध्ये विलीन होतं. पंचत्वाय विशेषाय कल्पते भुवनैः सह. आता याची प्रक्रिया जी आहे ती या ठिकाणी सांगितलेली आहे. जसं विनाश आहे, प्रलय आहे, त्या प्रलयाच्या वेळेस प्राण्यांचं शरीर, आपलं शरीर हे जे आहे ते अन्नाने निर्माण झालं आणि ज्यापासून ते निर्माण झालं ते अन्नामध्ये विलीन होतं. ते अन्न त्या बीजामध्ये विलीन होतं. ते बीज त्या भूमीमध्ये टाकल्यामुळे ते बीज अंकुरित झालं आणि ते बीज त्या भूमीमध्ये रूपांतरित होतं आणि भूमीचा किंवा पृथ्वीचा मूळ जो स्वभाव आहे तो गंध आहे आणि ती भूमी गंध तन्मात्रामध्ये लीन होते. गंध तन्मात्रामध्ये पूर्ण विषय सांगितले आहेत की पृथ्वी आप तेज वायू आकाश, तसं गंध, शब्द स्पर्श रूप रस गंध, ह्या 5 तन्मात्रा सांगितल्या. आता गंध जे आहे ते पाण्यामध्ये, पाणी आपला गुण, पाणी काय तर रसरूप आहे आणि तो रसामध्ये, आता रस जे आहे ते कशामध्ये विलीन होतं, ते तेजामध्ये विलीन होतं. कारण पाणी आपण तसं ठेवलं तर आपण त्याचं बाष्पीभवन होतं, विज्ञानामध्ये शिकतो. हळूहळू ते पाणी कमी कमी होत जातं. पाण्यामध्ये जर काही क्षार आणि मातीचा अंश असेल तो त्या पात्रामध्ये शेवटी आपल्याला दिसतो. तसं हे रस तेजामध्ये विलीन होतं आणि तेज आपल्या मूळ रूपामध्ये लीन होऊन जाते. आता तेज जे आहे, तेज म्हणतं की आपण म्हणतो काय त्याच्या चेहऱ्यावर खूप तेज आहे, मोठे महात्मा आहे ते. तर तेज आहे म्हणजे त्या ठिकाणी चांगला असा भास होता आपल्याला, जसा सूर्याचा भास होतो. सूर्य उगवल्यावर जसा उजेड दिसला तेव्हा आपण म्हणाले सूर्योदय झाला वाटतं आणि मग खडबडून जागे होतो आणि त्या सूर्याचं दर्शन घेण्यासाठी धडपडतो. तसं हे रूप जे आहे ते वायूमध्ये, आणि वायू, आता वायू आहे हे कसं समजतं आपल्याला, ते स्पर्शेंद्रियाने समजतं. म्हणून वायू हा स्पर्शामध्ये, आणि स्पर्श आणि वायू यासाठी त्रिपुटी कोणती, तर आकाश आहे. तर ते आकाशामध्ये विलीन होतं आणि आकाश हे पुन्हा त्या पंचतन्मात्रामध्ये विलीन होऊन जातं. इंद्रिय आहेत ते अधिष्ठाता देवता आहेत. पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय आणि मन याच्या अधिष्ठाता देवता आहेत आणि त्या देवतांमध्ये विलीन होतं आणि शेवटी राजसंस्कारामध्ये समाविष्ट होऊन जातं. म्हणजे आता हा पूर्ण क्रम दिला त्यांनी. शरीर, अन्न, बीज, भूमी, मग गंध तन्मात्रा, मग पाणी, रस, तेज, रूप, वायू, स्पर्श, नंतर आकाश आणि शब्द तन्मात्रा, म्हणजे उत्पत्ती आणि स्थिती. आता असं आहे की हा जीव प्राप्त केल्यानंतर, हा देह प्राप्त केल्यानंतर आपल्याला काय करायचं, कोणत्या मार्गाने जायचं, हा मार्ग आपण आधी ठरवावा आणि तो ठरवण्यासाठी आपल्यामध्ये जी क्षमता नसेल, ती आपली पात्रता नसेल, तर ज्यांनी या मार्गाने जाऊन त्या परमात्म्याचा साक्षात्कार घेतलेला आहे, तरी जाणतेने गुरु भजजे, समर्थ आपल्याला सांगतात. जो जाणता असेल, ज्यांनी जाणता पाय त्याचे धरावे. जो जाणता आहे, नरेंद्राच्या ठिकाणी नरेंद्राने अनेक ठिकाणी जाऊन कॉलेजच्या प्रिन्सिपालकडे पण विचारलं की तुम्ही देव पाहिला आहे का. प्रत्येक ठिकाणी जर नाही म्हणून उत्तर आलं, पण रामकृष्ण परमहंसांच्याकडे आल्यानंतर मात्र ते म्हणतात, ज्या स्पष्टपणे मी तुला पाहतो, तुझ्याशी बोलतो, तेवढ्या स्पष्टपणे मी कालीमातेला पाहिलेलं आहे आणि तिचा मी अनुभव घेतलेला आहे आणि मग आता त्या ठिकाणी त्यांची भटकंती थांबते. आमचे ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज हे जे आहेत ते त्यांच्या गावापासून, हे बावर हिरे गावापासून, मूळ गावापासून, जन्मगावापासून संपूर्ण भारतभर गुरुच्या शोधासाठी सगळीकडे फिरले. अमृतसरमध्ये सुद्धा गेले, पश्चिम बंगालमध्ये सुद्धा गेले, पण प्रत्येक ठिकाणी त्यांना त्यांच्या सद्गुरूंचा आशीर्वाद तर नाही मिळाला, पण ज्या ज्या सत्पुरुषांची भेट झाली त्यांनी त्यांना सगळ्यांना शेवटी त्या एकेहळी नाही, आपल्या काय म्हणतात, येळेगावात, तुकामाईच्या गावाला, येळेगावाला त्यांना पाठवलं आणि तिथेच तुझे सद्गुरू आहे आणि त्यांना त्यांचाच अनुग्रह तुम्हाला मिळणार आहे. असं ते सद्गुरूंच्या शोधासाठी हे फिरत बसले आणि सद्गुरू त्यांची वाट पाहत होते. तसंच रामकृष्ण परमहंस 50 वर्षाच्या आयुष्यामध्ये 45 ते 50 हे शेवटचे 5 वर्ष नरेंद्राची वाट पाहत होते. अजून तो आला नाही, अजून तो आला नाही, असं ते रोज संध्याकाळी म्हणायचे. आता उद्या तरी तो येईल, आता माझी जाण्याची वेळ झाली, अजूनही तो आला नाही, इतकं ते शिष्याची वाट पाहत होते.
शिष्याने गुरूचं नामस्मरण करणं वेगळं, पण गुरूंनी शिष्याच्या भेटीची आर्तता सांभाळणं आणि त्याच आर्ततेमध्ये एक एक दिवस काढणं हे त्या गुरुपेक्षा शिष्याचंच मोठेपण आहे. तसं या ठिकाणी म्हणतात, स लीयते महान स्वेषु सेषु गणेषु गुणवत्तमः ते व्यक्ते संप्रलीयन्ते तत्काले लीयते अव्यये. मग आता त्रिगुणामध्ये ते लीन होऊन जातं आणि मग ते त्रिगुण जे आहेत ते प्रकृतीमध्ये लीन होतं. आपण पाहतो मूळ माया, गुणमाया आणि मग हे गुण प्रगट झाले आणि मग शेवटी ते प्रकृतीमध्ये लीन होतं आणि प्रकृती जी आहे ती अविनाशी अशा कालामध्ये लीन होऊन जाते. पुरुष आणि प्रकृतीपासून हे सगळं मूळ माया, महामाया सगळे हे सगळे निर्माण झाले आणि मग त्याचा विलीन जो आहे जे जे काय म्हणतात त्याची जी पद्धत आहे विलिनीकरणाची ती तशाच उलट्या क्रमाने सुरू होते. आता काल मायामय जीवामध्ये, जीव माझ्यामध्ये म्हणजे अजन्मा असा मी जो आहे त्या परमात्म्यामध्ये तो लीन होऊन जातो. मग आता कालो मायामय जीवे जीव आत्मनी मय्यजे आत्मा केवलम आत्मस्थो विकल्पापाय लक्षण. आता हे सगळं समजण्यासाठी माणसाजवळ काय पाहिजे? मूळ प्रश्न आला आता की सांख्ययोग जो आहे विवेकाची दृष्टी. समर्थाने आपल्याला सांगितलं, विवेके प्रकृती संहारे दृश्य असताच बोसरे. विवेके दृश्य संहारे. आता दृश्य म्हणजे जगत आहे. हे जगत नाना रूपाने नटलेलं आहे. नाना रूपे नाना नाटकलीला सुंदर रूप साजे आपण आरतीमध्ये म्हणतो तसं हे जगत अनेक रूपाने नटलेलं आहे. आता त्याकडे पाहत असताना आपण जर त्यामध्येच चिंतनामध्येच जर आपला वेळ घालवला तर परमात्म्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही. पण त्या सगळ्यांमध्ये पाहत असताना हे ते परब्रह्म नाही, हे ते परब्रह्म नाही म्हणजे त्या ठिकाणी विवेक हे शाश्वत आहे का? नाही. कारण जे दिसतं त्यामध्ये अनेक प्रकारचं काय म्हणतात विकार निर्माण होतात आणि जसे जसे विकार होतात, ज्यामध्ये विकार होतात ते तत्त्व हळूहळू नष्ट व्हायला लागतं. मग आता यामध्ये स्थायी तत्त्व काय आहे त्याचा आपण शोध घेतला पाहिजे. करी सुख संवाद जो उगमाचा जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा असं सर्व समर्थ आपल्याला सांग. उगम म्हणजे कशापासून माझी उत्पत्ती झाली. जसं ब्रह्मदेवाने विचार केला की या कमळामध्ये मी एकटाच आणि बाकी सगळीकडे फक्त पाणीच आहे, तर माझा जन्म कसा झाला, कोणामुळे माझा जन्म झाला याचा ब्रह्मदेव हजारो वर्ष ते तपास करत होते, शोधत होते, तरी त्यांना त्याचा अंत लागला नाही. म्हणजे मूळ स्वरूपाची त्यांची भेट झाली नाही. तेव्हा ब्रह्मदेवाच्या मध्ये ते ज्ञान प्राप्त झालं आणि मग भगवंतानी आपल्या जी इच्छा होती ज्यामुळे ब्रह्मदेवाला निर्माण केलं ती इच्छा त्यांच्यासमोर प्रगट केली. त्याप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. आता सृष्टी निर्माण झाली, मग आता तिचं प्रतिपाळ करणारा कोण? मग त्या ठिकाणी विष्णू निर्माण झाले. आता विष्णू निर्माण झाल्यावर एवढी सगळी सृष्टी निर्माण झाली तर पुन्हा आपल्या 19मध्ये येणारा मालथसचा सिद्धांत. मालथसचा सिद्धांत आपल्याला सांगतो की जेव्हा जेव्हा पॉप्युलेशन एक्सप्लोजन होते तेव्हा तेव्हा काही काही भयंकर असे रोग निर्माण होतात. त्यापैकी एक रोग आपण आत्ताच पाहिला 4-5 वर्षापूर्वी कोविडच्या नावाने. असे अनेक होतात की ज्यामध्ये हे पॉप्युलेशन कंट्रोल आपोआप होतात. आता हे कोण आहे, कोणाचं कार्य आहे? तर हे भगवान शंकराचं कार्य आहे. म्हणजे उत्पत्ती, स्थिती आणि लय या तिन्हीच्या देवता त्याच भगवंतापासून निर्माण झाल्या. आता जेव्हा या सगळ्या गोष्टींचा लय होतो तेव्हा या तिन्ही देवतासुद्धा ब्रह्माच्या ठिकाणी विलीन होतात आणि मग विवेकदृष्टीने याकडे जो पाहतो त्याच्या चित्तामध्ये भ्रम कसा निर्माण होईल? विवेकदृष्टीने पाहण्याचं. छोटंसं बी होतं, ते मातीमध्ये पेरलं, पाण्याचा संसर्ग झाला आणि पाणी आणि माती याच्या रूपाने त्या बी अंकुरित झालं आणि वृक्ष निर्माण झालं. आता ते वृक्ष निर्माण झाल्याचा आनंद मी लावलेल्या बियाचं पासून एखादं छोटंसं रोप तयार झालं त्याचा आनंद जसा मला होतो तसं त्या परब्रह्मस्वरूपाला सुद्धा आनंद होतो आणि त्याची एवढीच इच्छा असते की जे माझ्यापासून प्रगट झालं, ज्याचा सांभाळ करण्यासाठी मी जीवापाड सगळे कष्ट करतो आणि जे शेवटी माझ्यामध्येच लीन होत आहेत, तर ते मधल्या काळामध्ये म्हणजे जिवंत असेपर्यंत, काल नव्हते पण आज आहेत आणि उद्या राहणार नाहीत,
मग ते आज आहे तर त्याने ते प्रत्येक क्षण आपल्या जीवनाचा हा माझ्या शोधासाठी घालवला पाहिजे. आणि तो जर त्याने घालवला नाही मग त्याचा उपयोग काय? मग मी त्याला एवढं सगळं दिलं, सगळं कारखान्यामध्ये एवढी सगळी यंत्रसामग्री, सगळी वस्तू, सगळं रॉ मटेरियल दिलं, पण त्याचा उपयोग जर तो चांगल्या गोष्टीसाठी करत नसेल तर मग त्याला अधोगतीलाच घातलं पाहिजे असं भगवंत म्हणतात. पण तोच जर माझ्या स्वरूपाच्या चिंतनामध्ये अखंड राहत असेल आणि माझ्या नामाचा जो तो नेहमी उच्चार करीत असेल तर त्याचा सांभाळ करण्याचं काम, जबाबदारी ती जी आहे ती माझी आहे. आणि म्हणून तो सगळ्यात सकळ जनाचा करीतो सांभाळ, तुझं मोकलीला ऐसे नव्हे. आता ज्याच्या ठिकाणी असा भ्रम झाला तोच या मायेमध्ये गुरफटून जातो. पण ज्याच्या ठिकाणी भ्रमच नाही, भगवंत एकच आहे, त्याशिवाय दुसरं काही नाही, असं ज्याच्या ठिकाणी नक्की आहे, जे जे भेटीचे भूत ते ते मानिजे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. तर भक्तियोग एवढ्यासाठी की तो सगळ्यात सोपा आहे. नुसता देवावर भार घातला तरी देव आपलं सगळं चिंता वाहत असतो. पण तो भार घालण्यासाठी आपण आपलं देव म्हणतो की तुझ्या ज्या गोष्टी आहेत त्या सोडून दे. परी आत्मारामामध्ये ती ओवी आहे की ते तुझे सोडलं, तू ज्याचा त्याग केला ते मला घेऊन तरी काय करायचे, परी तुझं पासून टाकवावे. म्हणजे तुझ्यापासून तू त्याचा त्याग केला आणि तू शुद्ध स्वरूपामध्ये आलास तेव्हा मी तुझा स्वीकार करतो असं भगवंत म्हणतात. आत्मारामातल्या ओव्या खूप सुंदर अशा आहेत. लहानसा ग्रंथ आहे पण खूप चिंतनाला खूप महत्त्वाच्या अशा ओव्या आहेत. आता असं ज्याला ज्ञान झालं, जसा सूर्योदय झाला, सूर्य उगवला तेव्हा आकाशात अंधकार राहू शकेल काय? ते राहणार नाही. म्हणून असा त्याला अनुभव आहे, त्याच्यासाठी अंधकार तम हे जे आहे ते राहणारच नाही. मग त्याच्यासाठी भ्रमसुद्धा राहणार नाही. कारण त्याला ब्रह्म आणि भ्रम हे दोन शब्द आहेत. ब्रह्म आणि भ्रम. भ्रम हे जे आहे ते निश्चित स्वरूपापासून आपल्याला वेगळा विचार करायला लागतो आणि ब्रह्म जे आहे ते शाश्वत आहे, त्याकडे माणसाला घेऊन जातं. मग आपल्या मनाने भ्रम निर्माण झाला, आपल्या मनाने भीती निर्माण झाली, आपल्या मनाने शत्रू निर्माण झाला, आपल्या मनानेच आनंद आणि दुःख हे दोन्ही निर्माण झाले. आणि मग जे माझ्यामुळे निर्माण झाले, जे या शरीरापासून निर्माण झाले, तर ते शरीरच जर आपलं नाशवंत असेल तर जे जे निर्माण झालं ते सगळं नाशवंत आहे असं ज्याला ज्ञान झालं त्याच्या ठिकाणी अंधकार कसा राहील, त्याला ते पूर्णपणे ज्ञान प्राप्त होतं. एषः सांख्यविधी प्रोक्तः संशयग्रंथीभेदनः. आता असं ज्याला ज्ञान होतं त्याच्या ठिकाणी संशयग्रंथीभेदना, संशयाच्या ग्रंथी, संशयाच्या गाठी, त्या गाठी केव्हाच तुटून जातात. श्रीमद्भागवताच्या श्रवणाने त्या धुंदुकारीच्या ठिकाणी असणाऱ्या गाठी, म्हणजे ते त्या बांबूमध्ये वेळूमध्ये तो होता त्या ठिकाणी असणारा ग्रंथी, छिद्यते हृदय ग्रंथीश्च. त्या छिद्यते म्हणजे त्याचं छेदन होतं हळूहळू आणि मग जीव मुक्त होतो. तसं प्रतिलोमानुलोपाभ्याम परावरदृश्या मया. आणि म्हणून आत्मस्वरूपाच्या विषयीचा कोणताही संशय तुझ्या ठिकाणी राहू नये आणि म्हणून ही सांख्ययोगाची गोष्ट मी तुझ्या ठिकाणी प्रगट केली असं भगवंत सांगतात. आता आमचे एकनाथ महाराज जे आहेत, नाथ भागवत जे आहे, त्यामध्ये या 29 श्लोकाचा विस्तार त्यांनी जवळपास 600 ओव्यांमध्ये केलेला आहे. आणि तो विस्तार खरोखरच प्रत्येकाने वाचावा, त्याच्याबद्दलचा विचार करावा. आणि या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या प्रकारे त्यांनी स्पष्ट करून सांगितलेल्या आहेत. अनेक उदाहरणंसुद्धा त्यांनी दिले आहेत. आता या गीता प्रेसचं जो श्रीमद्भागवत आहे ते आणि एकनाथांचे जो भागवत आहे एकादश स्कंदाचा, त्या दोघांचा मेळ बसवून सांगणं निदान मला तरी अवघड जाते. आणि म्हणून मी फक्त एकाचाच आधार घेऊन या सगळ्या गोष्टी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि स्वतःचा अभ्यास करण्यासाठी म्हणून एकनाथी भागवत हे वाचलंच पाहिजे. एकादश स्कंदाचा विस्तीर्ण असा जो अर्थ विवरण जे आहे ते एकनाथ महाराजांनी खूप छान प्रकारे सांगितलं. आता कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग आणि हा सांख्ययोग या सगळ्यांमध्ये कर्म करत असताना मी कर्म केले, अहम कर्तृत्व हा जो भाव आहे तो टाकून दिला पाहिजे.
ध्यानामध्ये मी ध्यानात बसतो, यावेळेस मी ध्यानामध्ये असतो, मी कोणाशीही बोलत नाही, असं म्हणण्यात या प्रत्येक योगामध्ये माणसाच्या ठिकाणी अहंकार निर्माण होतो आणि तो अहंकार जो आहे तो परमात्म्याच्या प्राप्तीसाठी विलंब करणारा आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये धोका आहे. पण सांख्ययोग सांगतो की जे आपलं आहे असं आपल्याला वाटतं त्याचा त्याग करणं, जो जो क्षण आपल्या वाट्याला आलेला आहे त्या काय म्हणतो आपण खट्वांग राजाप्रमाणे एखाद्या घटकेचासुद्धा आपला जर जीव असेल तरी त्यामध्ये सुद्धा आपलं उन्नयन कसं करून घ्यावं, आपली उन्नती कशी करून घ्यावी हे ज्या खट्वांग राजाला समजलं त्याप्रमाणे मरणाचे स्मरण असावे, हरिभक्तीस सादर व्हावे, हेच आपलं मूळ कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्य करण्यासाठी सांख्ययोग म्हणजे विवेकाची दृष्टी आहे. विवेकाचे फळ ते सुख, अविवेकाचे फळ ते दुःख. म्हणून हे विवेक असणं, ऐसे हे विवेकाची कामे, उगेच भ्रमो नये भ्रमे. विवेक ज्याच्याजवळ आहे तो या भ्रमामध्ये राहणार नाही, तो या भ्रमयुक्ताच्या संसारामध्ये अडकणार नाही. जे निश्चळ आहे, ज्यामध्ये कुठलाही भेद होत नाही, जे स्थिर राहतं, अचल आहे, अचलोयम सनातनम अजो नित्यम शाश्वत पुराणो, असं जे ब्रह्मतत्व आहे त्याचाच तो अखंडपणे विचार करेल आणि असा जो असेल तो माझ्या स्वरूपाला येऊन मिळेल, असं उद्धवासाठी भगवंत या अध्यायामध्ये सांगत आहेत. एकनाथी भागवत जो आहे 11व्या स्कंदाबद्दलचं विशेष ज्या विवरण जे आहे ते मात्र प्रत्येकाने जरूर वाचावं. ते सांगणं निदान मला तरी अवघड होतं आहे आज, तरी पुढे पाहू काय होईल तेव्हा त्याप्रमाणे करूया आपण. असा हा अध्याय या ठिकाणी पूर्ण होत आहे. या ठिकाणी आपण थांबूया. आता ही अष्टधा प्रकृती आपण जे म्हणतो पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश आणि मग सत्व, रजत, तमो गुण, ह्या 3 गुणांचे आहे. तर तिन्ही गुणांच्या वृत्ती कशा असतात याचं निरूपण आपण उद्याच्या अध्यायामध्ये पाहणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम, जय जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुर सेजे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, ती अगहरणी भवजल तरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासांची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदार दाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते धनुमानस तीर्थ, द्वादश सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंस तिथेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनि रमले भान विसरले रस पिता. आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संताचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाता स्वयंप्रभेता, द्वादश कळिता रवी अंतरिता तमहरता. आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नवे हा श्रीकृष्ण, गीते वेधी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण.
प्रीतापदाती चिरये शांती, नाथ हि वदती रामपदी ठेवी माता, आरती करी तुझ भगवंता, जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता। गोपाल कृष्ण भगवान की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय राम जय जय राम।